मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये। तर आज आपण बनवूया तुम्ही बेसन पिठाचे किंवा ह्याचे धिरडे बघितलेले ज्वारीच्या पिठाचे। तर आज गव्हाच्या पिठाचे आपण धिरडे बनवूया। तर बघू शकता मी एका वाटीत 1 वाटी बेसन पीठ गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्याबरोबरच कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, थोडीशी उडदाची डाळ आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ अशा प्रकारे आपली ही सामग्री आहे। आणि आता ह्या सामग्रीपासून आपण धिरडे बनवूया गव्हाचे। तर बघू शकता मी गव्हाच्या पिठात थोडासा रवा पण मिक्स करत आहे। रव्यामुळे आपले धिरड्याला एकदम क्रश येणार आहे, म्हणजे क्रिस्पी लागणार आहे त्यामुळे। तर आता आपण त्याला थोडं मीठ टाकून घेऊया आणि मीठ टाकून मिक्स करून आपण त्यात थोडं करून पाणी टाकून घेऊया आणि एकदम स्मूथ असे एकदम पॅटर्न बनवून घेऊया। एकदम पातळ म्हणजे आपण बेसन पोळी किंवा आपलं डोस्याचं पॅटर्न जसं असतं ना त्या पद्धतीत बनवून घेऊ। थोडं करून आपण पाणी मिक्स करून आता त्याचं पॅटर्न बनवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीत आपण पॅटर्न बनवून घेऊया। आता आपण 2 मिनिटं झाकण ठेवूया आणि कढई गॅसवर चढवून घेऊया। बघू शकता त्यात 2 चमचे तेल टाकलेलं आहे। आता त्यात आपल्याला जिरं, उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ चांगली लाल होईपर्यंत आपल्याला त्यात टाकून थोडीशी लाल होईपर्यंत परतायची आहे। म्हणजे का तर आपल्या धिरड्यात ते एकदम छान असं म्हणजे आता खाली आलं ना आपलं फुटाणे किंवा उडदाच्या डाळ आपल्या मुगाच्या डाळीचं असं तिखट मीठ लावलं कसं भारी लागतं तसं लागणार आहे। त्यामुळे मी हे ॲड केलेलं आहे। हे नक्की ॲड करा, तुमचे धिरडे एकदम भारी होणार आहेत। आता एक लाल कलर होईपर्यंत आपण ह्याला गॅसवरती तळून घेऊया तेलात। आता आपण त्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सगळं टाकून घेऊया आणि 2-3 मिनिटं आपण त्याला चांगलं तेलात खालीवर करून एक झाकण लावून 2 ते 3 मिनिटं ठेवून घेऊया। का तर आपला हा कांदा आणि टोमॅटो एकदम सॉफ्ट झाला पाहिजे, त्यामुळे आपल्याला हे 2-3 मिनिटं हलवून त्याच्यावर झाकण लावून ठेवायचं आहे। झाकण लावल्यामुळे आपले पटकन भाजी शिजून निघेल। तर बघू शकता आपण झाकण लावलेलं आहे इथं। अजून एकदा आपण 2-3दा हलवून घेऊया आणि एकदम गॅस बारीक करून आपल्याला त्यात आता मसाले टाकायचे आहेत। मसाल्यात आपण पहिले हळद टाकूया, हळदीनंतर लाल तिखट, थोडंसं मीठ, ठेवणीचा मसाला। आता हलवून घेऊया आपण आणि चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ आपण पिठात पण टाकलेलं आहे गव्हाच्या, त्यामुळे थोडंसं चवीनुसारच मीठ टाका, नाही तर आपलं खारट होण्याची शक्यता आहे। आणि गॅस बंद करून आपण झाकण लावून ठेवूया 2 ते 3 मिनिटासाठी, तोपर्यंत आपलं पॅटर्न थंड होईल। आता बघू शकता हे भाजी थंड झालेली आहे। भाजी आता आपण त्या पॅटर्नमध्ये मिक्स करून घेऊया आणि अशा पद्धतीत आपण धिरडे बनवून घेणार आहोत, एकदम वेगळ्या अनोख्या पद्धतीत। आता ही सगळं भाजी आपली पिठात एकदम मिक्स करून घेऊया, म्हणजे त्याची चव पिठात उतरेल। बघू शकता पीठ आपलं कलर पण वेगळा झालेला आहे। आता आपण धिरडं करून घेऊया। आपण डोसा जो करतो ना त्याच तवा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर सगळीकडून तेल लावून एका पळीने आपल्याला एक पळी बॅटर ओतून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढी जाड पाहिजे किंवा पातळ पाहिजे तेवढं पातळ करू शकता, जाड पण ठेवू शकता त्या पद्धतीत। आणि कढईने तेल लावून झाकण लावून आपलं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे आपल्या खायला पण टेस्ट लागत। बघू शकता किती लाल भडक असं आपल्याला बघताच तोंडाला पाणी सुटते। तर नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा। आणि बघू शकता आता खालून पण आपल्याला अशाच प्रकारे लाल होणी भाजायचं आहे। तुम्ही अधूनमधून त्याला तेल लावू शकता, पलटी करू शकता। तर बघू शकता इकडून पण चांगला असा गोल्डन कलर आलेला आहे आपल्या या धिरड्याला। आता मी तुम्हाला एक दुसरं पण करून दाखवते। दुसऱ्या तेल लावायचं आहे। तेल लावल्याच्या नंतर एक पळीभर पॅटर्न घ्यायचं आहे आणि मस्त असं गोल ओतून त्याला जेवढं पातळ करू शकतो तेवढं पातळ करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली धिरडे ना एकदम छान लागणार आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इझिली आपलं पॅटर्न
पातळ होऊ शकतं, म्हणजे बनवू शकतो आपण. आता तेल लावून झाकण लावून ठेवायचं आहे आपल्याला आणि आपला झटपट नाश्ता तयार आहे. तुम्ही चिंचच्या चटणीसोबत किंवा दहीसोबत खाऊ शकता. असे हे पॅटर्न. तुमच्या घरी लहान मुले असतील तर तुम्ही शाळेतल्या डब्यात त्यांना नाश्त्याला देऊ शकता. अशा ह्या धिरडे आहेत आणि किती छान असे धिरडे पण झालेले आहेत आपले, बघू शकता. बघा दिसायला पण किती भारी दिसत आहेत. जर तुम्ही हा नाश्ता नक्की बनवून बघा, तुम्हाला पण एकदम छान लागेल आणि चवीला तर एकदम भारी. तुम्ही पुन्हा 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 करत खाल असा हे टेस्ट लागणार आहेत आपल्या या गव्हाच्या पिठाच्या धिरड्याचे. आणि 1 वाटी पिठात आपल्या 2 ते 3 आपले हे धिरडे होऊ शकतात. त्यामुळे एकदम भारी नाश्ता आहे. तुम्ही पटकन जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. नक्की लाईक करा. धन्यवाद.